जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील उज्जैनपुरी येथील ग्रामदैवत श्री रोकडोबा महाराजांच्या यात्रा उत्सवाला सुरुवात। आज दिनांक 1 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील उज्जैनपुरी येथील ग्रामदैवत श्री रोकडोबा महाराजांच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झाली। दरवर्षी पाडव्याच्या तिसऱ्या दिवशी बदनापूर तालुक्यातील उज्जैनपुरी इथं रोकडोबा महाराजांची 2 दिवसीय यात्रा भरते। रोकडोबा महाराज म्हणजे हनुमानाचा अवतार आहे। उज्जैनपुरी गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री रोकडोबा महाराजांवर गावातील लोकांची मोठी श्रद्धा आहे। मागील अनेक वर्षापासून उज्जैनपुरी इथं रोकडोबा महाराजांची 2 दिवसीय यात्रा भरते। त्याचप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात या यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली आहे। आज आणि उद्या असे 2 दिवस हा यात्रा उत्सव चालणार असून उद्या सकाळी देवीच्या मिरवणुकीनंतर या यात्रा उत्सवाची सांगता होणार आहे। आज या उज्जैनपुरी नगरीमध्ये आपणा सर्वांस माहित आहे की मनातील इच्छा पूर्ण करणारा जागृत संस्थान हे माझ्या पाठीमागे आहे। ते जागृत संस्थान रोकडोबा महाराज या गावातील कित्येक पिढ्यापासून ही यात्रा भरली जाते। आजच्या यात्रेमध्ये महाप्रसादाचा आयोजन केलेलं आहे। काल श्रीमद भागवत कथेचं 7 दिवसाचं काल समारोप झालेला आहे। या गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने तुम्ही बाजूला बघत असाल, बाजूला मस्जिद आहे, पण हे मुस्लिम समाज सुद्धा एक राष्ट्राला ऐक्य म्हणून या उज्जैनपुरीचा सर्वांनी याचा अनुभव घ्यावा की या गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन रोकडोबा महाराजांची यात्रा संपन्न होत असते। आमच्या या गावातील जे पटवारी आहे आमचे डॉक्टर सुभाष भाले, त्यांचा सर्व परिवार आवर्जून आमचे स्वर्गीय आजच्या या यात्रेनिमित्त माझे जे गुरुवर्य होते डॉक्टर राम भाले यांना सुद्धा मी आज मला त्यांची आठवण आली आहे। त्यांना सुद्धा मी विनम्र अभिवादन करतोय। आणि कारण त्यांनी जी आम्हाला जे मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या अनुषंगानं हे सगळी यात्रा भरते। आणि आजच्या या यात्रेमध्ये आमचे सुनील काका भाले असतील, गावातील सर्व पंचक्रोशीतील असतील, माझी कॅमेरामॅनला विनंती आहे की सर्व कॅमेरा सर्वीकडे फिरावं, गुण्या गोविंदाना अशी आजची ही रोकडोबा महाराजची यात्रा आहे। सर्वांना तुम्हाला या रोकडोबा महाराजच्या निमित्तानं या चित्रफितच्या माध्यमानं तुम्हाला सर्वांना आशीर्वाद मिळेलच। रोकडोबा महाराज की जय। रोकडोबा महाराजांची यात्रा आहे ही पाडव्याच्या तिसऱ्या दिवशी भरवली जाते। त्याच्या 7 दिवस आधी सप्ताह बसलेला असतो। त्या सप्ताहानिमित्त एक रामकथा वगैरे कार्यक्रम आयोजित केलेले जातात आणि सर्व गावाचे लोक त्यामध्ये एकत्रित येतात। आणि आजच्या दिवशी गाव भंडारा असतो। सर्व गावाच्या लोकांत्र इतर गावाचे शेजारचे त्यांचे नातेवाईक सगळे इथे एकत्र येऊन जेवणाचा संध्याकाळी कार्यक्रम असतो आणि सर्व लोक सकाळी इथे दर्शनासाठी एकत्र येतात। अशा रीतीने दरवर्षी ही रोकडोबाची यात्रा ही साजरी केली जाते आणि रोकडोबा हे दैवत खूप जागृत आहे असं हे सर्व पंचक्रोशीत प्रसिद्ध झालेलं आहे। त्यामुळे पंचक्रोशीतले लोक इथे दरवर्षी जमा होतात आणि कार्यक्रम व्यवस्थित केला जातो आणि
नाव काय म्हणले? मी डॉक्टर सुभाष बाले, मी इथे रहिवासी आहे. मूळचा मी उज्जैनपुरी इथला आहे. माझं जन्मस्थानही उज्जैनपुरी आहे. माझे आई वडीलही इथे तसंच होते आणि त्यामुळे आमचं हे मूळ गाव असल्यामुळे दरवर्षी यात्रेला आम्ही येथे आवर्जून उपस्थित राहतो. प्रत्येक वर्षी पाडव्यानंतर यात्रा भरली जाते आणि आजूबाजूचे सगळ्या गावचे लोक इथे येतात. अनेक वर्षापासून एक परंपरा चालू आहे. यावर्षी मोठा भंडारा होतो. यावर्षीचा 18 क्विंटलचा भंडारा यावर्षी करणार आहात. पाडव्याच्या